नाही कुणाच्या बापाची. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. आपण म्हणते होत नाही. त्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा जय असो. शेतकरी एकजुटीचा जय असो. पिढा टळू दे. बळीचं राज्य येऊ दे. पिढा टळू दे. बळीचं राज्य येऊ दे. आज शक्तीपीठ बाधित महामार्गाच्या संदर्भामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे. 18 तारखेला पंढरपूर येथे होणारा महामोर्चाला आणि फडणवीसांना सद्बुद्धी देण्यासाठी आपल्या विठ्ठलाला जे साकडं घालायचंय त्यासाठीची तयारीसाठी ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे. आणि 2 टीम करून शिवाजीराव हे सोनपेठकडे बैठक लावणार आहे 16 तारखेला. त्या तालुक्याची बैठक होणार आहे उद्या. हिंगोली जिल्ह्याची बैठक वसमत येथे होणार आहे. आणि परभणी तालुक्यातून निवडून गाव आम्ही काढून इथून 1000 शेतकरी त्या मोर्चाला कसे जातील याची सगळ्याची तयारी झालेली आहे. आणि येणाऱ्या 17 तारखेपासून सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघतील. आणि शक्तीपीठ महामार्ग जो नको आहे त्या सगळ्या शेतकऱ्याला तो रद्द झाला पाहिजे. आणि जो समृद्धी महामार्ग जो निघायला आहे त्या समृद्धी महामार्गातलाही इथं चर्चा झालेली आहे. इंटरचेंजसाठी 80 एकर जर गावच्या जमिनी जात असतील तर सगळे शेतकरी देशोधडीला लावून या सरकारला करायचं काय. इंटरचेंजसाठी सुद्धा 1 इंच जमीन कुठला शेतकरी देणार नाही हे सुद्धा सरकारनं ध्यानात धरावं. आणि एक जिद्द शक्तीपीठ रद्द. एक जिद्द शक्तीपीठ रद्द. शेत